आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केली। लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनानिमित्त मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आज गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट आहे। कालच बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत। आज परत एकदा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश आत्ताच 5 मिनिटांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। तर तुम्हाला फक्त 1500 रुपये जुलै महिन्याचे काल जमा झाले असतील तर तुम्हाला तात्काळ हे एक काम करावं लागणार आहे असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। जर तुम्ही हे काम केलं तर तुमच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे आज थोड्याच वेळामध्ये 1500 रुपये लगेच जमा होतील असं स्वतः अदिती तटकरे मॅडमनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे टोटल 3000 रुपये तुमच्या बँकेत येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला फक्त काल 1500 रुपये आले आहेत। आता तुम्हाला पुढचे 1500 रुपये येण्यासाठी हे एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। कोणतं काम करावं लागणार आहे हे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। तुम्हाला एक काम सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे, तर ते काम तुम्ही केलं तर थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देखील तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत। कारण जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे 3000 रुपये महिलांना त्या ठिकाणी सोडण्यात येणार होते। कारण आता बँकांचा आणि सरकारचा काही तांत्रिक प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे तुमच्या बँकेत अजून उरलेले 1500 रुपये जमा झाले नाहीत। तुम्हाला फक्त 1500 रुपये काल बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी आले आहेत। त्यामुळे तुम्हाला पण 1500 रुपये आले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। कारण एक प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे 14000 पुरुषांनी खोटी कागदपत्रे काढून आम्ही लाडक्या बहिणीचा आहोत, आम्ही महिलाच आहोत अशा प्रकारे खोटी कागदपत्रे काढून त्यांनी 1 वर्षाचा लाभ घेतलाय। त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सरकारने सोडला नाही। आता चौकशी सरकारने सुरू केल्या, परंतु तुमच्या बँकेपर्यंत हे हप्ते त्या ठिकाणी फक्त जुलै महिन्याचे पोहोचला आहे। कालच जुलै महिन्याचा एकदम तुमच्या खात्यावरती पैसे आल्याचा तुमच्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे। आता तुम्हाला तात्काळ हे एक काम करायचं आहे। ऑगस्ट महिन्याचे पण तुम्हाला 1500 रुपये लगेच थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळून जाईल। ज्या लाडक्या बहिणी हे काम करतील त्यांनाच हे पैसे मिळतील असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मग ते काम कोणतं करायचं आहे? आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना सांगितलं आहे, तुमच्या मोबाईलवरती 2 मिनिटांच्या आतमध्ये हे काम तुम्हाला करायला आम्ही सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही अजून पण काल 1500 रुपये आलेत आणि आम्हाला 3000 येणार होते आणि अजून 1500 का आले नाहीत, जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। आज 12 जिल्ह्यामध्ये आणि 10 बँकेत उरलेले ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये आज थोड्याच वेळामध्ये जमा केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींनो, काल तुम्हाला त्या ठिकाणी जुलै महिन्याचे 1500 रुपये बँकेमध्ये सरकारने जमा केले आहेत। सरकारने सांगितलं आहे, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो। मागच्या वर्षी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचे 3000 दिले, आता या वर्षी फक्त 1500 रुपये कसे काय दिले? तर अशा प्रकारे महिला नाराज होत्या। अखेर महिलांची नाराज दूर झाली आणि थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे देखील 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता येणार आहेत। परंतु आता याच 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत। जर या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे आज येणार नाहीत, हे लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्हाला जर जुलै महिन्याचे काल 1500 रुपये आले असतील तर त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या 10 बँकेमध्ये सोडण्यात येणार आहेत याची संपूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला पण जुलै महिन्याचे 1500 रुपये आले असतील आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, तुमचा फायदा करून देणार आहे। कारण आज पण तुम्हाला त्या ठिकाणी आज गुरुवार आहे, 7 ऑगस्ट आहे, हे लक्षात ठेवा। आज रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडा असं त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे।
आता बघा, सरकारने सांगितले की ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी चौकशी केली आणि त्या दरम्यान 14,000 त्या ठिकाणी पुरुष असे सापडलेत. त्यांनी खोटी कागदपत्रे काढून लाडक्या बहिणीचा त्यांनी लाभ घेतलाय. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासाठी तात्काळ लाडक्या बहिणींनी हे काम करणं गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. कारण लाडक्या बहिणीचा हप्ता जो आहे तर तो पुरुषांसाठी नाही, महिलांसाठी आहे आणि अनेक पुरुष हा लाभ घेऊ लागलेत. त्यामुळे आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेमध्ये कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून काही नियम व अटी सुद्धा या ठिकाणी घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता ऑगस्टचा म्हणजे जुलैचा हप्ता 1500 काल आला, आज लगेच ऑगस्टचा हप्ता सोडण्याचे आदेश दिले आहेत, सही सुद्धा केली आहे, डीबीटीचं बटन सुद्धा दाबलं आहे. काल सकाळी आम्ही सांगितलं होतं की डीबीटीचं बटन दाबलंय, येणार 1500 रुपये तुम्हाला, त्यामुळे 1500 आले. आता उरलेले 1500 रुपये आज या 12 जिल्ह्यामध्ये व 10 बँकेमध्ये जमा होणार आहेत. फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये आणि फक्त याच 10 बँकेमध्ये आता जमा होणार आहेत. काल ज्या बँका सांगितल्या, जे जिल्हे सांगितले त्यामध्ये 1500 रुपये जुलैचे जमा झाले आहेत. आज ज्या बँका आणि आज जे जिल्हे तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे पण तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिली आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आज गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजायच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडायचे आदेश या ठिकाणी सरकारने दिले आहे. आता बघा, तुमच्या लाडक्या भावाने काल जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला सोडलेत, आज ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये सोडण्यासाठी ऑर्डर दिली आहे. परंतु या ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येण्यासाठी लाडक्या बहिणींना तात्काळ एक काम करणं गरजेचं आहे. ज्या बहिणी तात्काळ काम करतील त्यांनाच हे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. बहिणींसाठी सर्वात मोठी रक्षाबंधनाची खुशखबर आहे. 1500 रुपये जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी महिला थोड्याशा नाराज होत्या, कारण सरकारने जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे 3000 रुपये देण्याचं बोललं होतं. परंतु काही बँकांचा तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला फक्त 1500 रुपयेच मिळाले आहेत. आज परत ऑगस्ट महिन्याचे आता 1500 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. आता आज गुरुवार आहे, लक्षात ठेवा, आज गुरुवार आहे. रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला कधी काल जसे 1500 आले तसे तुम्हाला दिवसभरामध्ये 1500 रुपये येऊ शकतात. परंतु फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता ऑगस्ट महिन्याचे सोडण्यात आले आहेत. कोणते 12 जिल्हे आहेत आणि कोणत्या 10 बँकेत या ठिकाणी सोडण्यात आले आहेत हे तुम्हाला लगेच तुमच्या त्या ठिकाणी आता या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे की तुमचा 12 जिल्हा म्हणजे या 12 जिल्ह्यांच्या यादीत तुमचा जिल्हा आहे का हे तुम्हाला लगेच समजणार आहे. कारण या 12 जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबांना बहिणींनी जास्त मतदान केले, जास्त सपोर्ट केलाय. त्यामुळे या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आज ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी आता सही सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. जुलै महिन्याचा हप्ता आज त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला काल बुधवार होता आणि महिलांच्या खात्यावरती एकदम 1500 रुपये आल्याचा मेसेज तुम्ही सुद्धा पाहिला आहे. तसाच आज काही वेळामध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेत त्या ठिकाणी येणार आहेत. जसं काल जुलै महिन्याचा आला तसं ऑगस्ट महिन्याचे पण आता 1500 येणार आहेत. कारण सरकारने जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे त्या ठिकाणी 3000 रुपये देण्याचं ठरवले. तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही सुद्धा बातम्या ऐकलाय. त्यामुळे फक्त 1500 रुपये आलेल्या लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना आहे. सरकारने सांगितले हे एक काम करून घ्या, लगेच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येतील. परंतु आता हे 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे आज येणार आहेत, तर ते सर्वच बहिणींना मिळणार नाहीत. यामध्ये आता काही बहिणींना हे 1500 रुपये मिळणार नाहीत असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगितलंय. तर कोणत्या बहिणींना हे 1500 रुपये मिळणार आहेत, कारण कोणत्या बहिणींना बघा 3 नियमांतर्गत त्या ठिकाणी बहिणींना पैसे मिळणार आहेत. आज काही बहिणींना 1500 रुपये काल जसे आले तसे मिळणार आहेत, काही बहिणींना फक्त 500 येणार आहेत, तर काही बहिणींना हा ऑगस्ट महिन्याचा हप्ताच येणार नाही. कारण सरकारने 3 नियमांतर्गत हे पैसे सोडण्यास ठरवले. त्यामुळे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या 10 बँकेत हे आज पैसे येणार आहेत नक्की बघा. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज जो ऑगस्ट महिन्याचा त्या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता येणार आहे, तर तो सर्वच महिलांना मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. यामध्ये 3 नियम लावण्यात आलेत. काही महिलांना फक्त 500 रुपये येतील, काही महिलांना 1500 रुपये येतील, तर काही महिलांना 0 रुपये येतील. कारण या नियमामध्ये जर तुम्ही बसलात
तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम नाही। जर हा नियम त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला ग्राह्य धरला म्हणजे तुम्हाला हे नियम लागू झाला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता या थोड्याच वेळामध्ये काल जसं आलं तुम्हाला 15 जुलैचे तसेच आज तुम्हाला ऑगस्टचे देखील सोडण्यात येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी तुम्हाला समोर आलेली आहे। आत्ताच आजच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पाहिजे असतील तर एकनाथ शिंदे साहेबांनी हे एक काम करायला तुम्हाला सांगितलंय। कारण काल ज्या ज्या लाडक्या बहिणींनी आता त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी होत्या त्यांना सर्वांना 1500 रुपये बँकेत मिळाले आहेत। आता त्यांनी सांगितलेल्या या 10 बँकेत आणि आता 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देखील जमा होतील। परंतु हे काम तुमच्या मोबाईलवरती तुम्ही केलं तरच तुम्हाला हे पैसे येणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कारण बँकांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुम्हाला हे पैसे अडकल्याचं सुद्धा सूत्रांनी या ठिकाणी सांगितलंय। आता पहिल्यांदा बघूया आपण कोणत्या 4 प्रकारच्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत आणि कोणत्या कोणत्या महिलांना हे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी येणार आहेत तर कोणत्या महिलांना येणार आहेत लक्षपूर्वक बघा। आता 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश दिलेत, 10 बँकेमध्ये पैसे सोडण्याचे आदेश दिलेत, परंतु या 4 प्रकारच्या बहिणींना आता हा हप्ता या ठिकाणी येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। पहिली बहीण म्हणजे ज्या घरामध्ये 2च्या वरती बहिणींनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय तर त्यांना हा हप्ता या ठिकाणी येणार नाही। कारण सरकारने नियम लावलाय 2 घरातील एका घरातील 2 महिलांच्या वरती जर लाडक्या बहिणीचा हप्ता घेत असतील तर सर्वांचे हप्ते बंद करण्याच्या सूचना अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांनी दिला आहे। त्यानंतर दुसरा नियम आहे जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर बघा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यानंतर सरकारने तुमचं उत्पन्न चेक केलंय, जर तुमचं उत्पन्न सरकारने सांगितलेल्या आता या 2.5 लाख रुपयापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत। जरी जुलै महिन्याचे 1500 आले असतील तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत। सरकारने 3000 रुपये देण्याचं बोललंय कोणत्या 10 बँकेत आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता हे येणार आहेत लगेच पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वाची अट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या जर तुम्ही हे काम केलं तरच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत। कारण बँकांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे हे पैसे अनेक महिलांच्या खात्यावरती आलेले नाहीत, फक्त 1500 रुपयेच काल बुधवारी आले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो बँकांची यादी आपण लगेच पाहू, त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत ते पाहू आणि कोणते काम केल्यानंतर सगळ्यात फास्ट तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचे येणार आहेत ते पण पाहू। यासाठी फक्त तुम्ही 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा काल सरकारने सांगितलेल्या या बँकेमध्ये पैसे जमा झालेत। आता आज ज्या बँका सांगितल्या आहेत त्यामध्ये तुमची बँक असेल आणि तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी जुलै महिन्याचा जसा हप्ता काल त्या ठिकाणी जमा झाला तसं ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील 1500 रुपयाचा तुम्हाला आज जमा होणार आहे। तर बघा पहिली बँक यामध्ये सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, ICICI बँक, युनियन बँक, येस बँक, पंजाब नॅशनल बँक। आता या ज्या बँका आहेत तर यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये काल जमा झाले आहेत। आज पण ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर बघा तुमची बँक यामध्ये असेल तरच तुम्हाला आता हप्ता हा येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का बघा सर्वांनी कान देऊन। आता बघा पुढची बँक सांगण्यात आल्या स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या ज्या महिलांचं खातं आहे त्या सर्व महिलांना आता ऑगस्ट महिन्याचा सुद्धा त्या ठिकाणी 1500 रुपयाचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ज्यावरती 99% महिलांनी खातं उघडलंय ते म्हणजे बघा आता पोस्ट ऑफिस बँक। पोस्टात जर तुमचं खातं असेल तर काल तुम्हाला 1500 रुपये जुलैचे जमा झालेले आहेत आणि आज सुद्धा तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती कोणतं येणार आहे तर लक्षात ठेवा ऑगस्ट महिन्याचे पैसे येणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्र बँकेत ज्या महिलांचं खातं आहे आणि त्यांनी आधार कार्ड बँकेत लिंक केलंय तर अशा महिलांना आता तुम्हाला तुमच्या खात्यावरती जसे जुलैचे 1500 आले तसं ऑगस्टचे सुद्धा 1500 रुपये येणार आहेत। परंतु हे एक महत्त्वाचं काम जर तुम्ही केलं तर सगळ्यात फास्ट पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। कोणतं काम करायचं आहे नक्की बघायचं आहे।
त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया। बघा, बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये काल तुम्हाला आले असतील, तर आज ऑगस्ट महिन्याचे सुद्धा येणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा सांगण्यात आल्या। त्यामुळे काल ज्या 12 जिल्ह्यामध्ये सांगितलंय तर त्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे आले आहेत। आज जे 12 जिल्हे सांगितलेत तर ते नवीन 12 जिल्हे आहेत, तर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का आता सांगण्यास सुरुवात करताय। बघा, आता बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला तात्काळ एक काम करायचं आहे, ते पण पुढे सांगणार आहे। त्याआधी तुम्हाला 12 जिल्हे सांगतो। बघा, पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे वाशिम जिल्हा। बघा, तुम्ही वाशिम जिल्ह्यातील महिला असाल तर तुम्हाला काल 1500 रुपये त्या ठिकाणी जुलैचे जमा झाले असतील। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आज तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडण्याचे आदेश आले आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना काल जुलैचे पैसे आले आहेत, आज तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय हिंगोली जिल्हा। आता हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुमच्यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता हप्ता हा सोडण्यात येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा बुलढाणा जिल्हा। लाडक्या बहिणींनो, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा लाडक्या बहिणींना काल 1500 रुपये जमा झालेत, तर तुम्हाला उरलेले 1500 रुपये आज या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर धाराशिवाय परभणी आहे, बीड आहे, नांदेड आहे, जालना आहे, त्यानंतर लातूर आहे, यवतमाळ, वर्धा अशा जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये सरकार देते की काय या आशेवर तुम्ही बसला आहात, परंतु आता लवकरच हप्ता हा मिळण्याची शक्यता आहे, कारण लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळण्याच्या त्या ठिकाणी बातम्या पसरू लागल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला महत्त्वाचं काम केल्यावर त्या ठिकाणी पैसे येतील, तर ते काम आहे तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक करा, कारण अनेक महिलांनी बँकेचं खातं आधार कार्ड लिंक केलं नाही। त्यामुळे अनेक महिलांना जुलैचा सुद्धा हप्ता अजून बँकेत जमा झाला नाही, कारण सरकारने सांगितले जुलै आणि ऑगस्ट दोन्ही हप्ते एकत्र देणार आहेत। बघूया, 1500 रुपये लाडक्या बहिणींनो तुम्हाला आले आहेत, तर ऑगस्ट महिन्याची सुद्धा येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच विषयी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।